मला अतिशय आनंद एका गोष्टीचा आहे की वेंचरी रस्त्याचं हे 17 वर्ष. यावेळेचं वैशिष्ट्य हे आहे की देशातले 11 राज्य याच्यामध्ये सहभागी झाली. महाराष्ट्राचा सहभाग अधिक मोठा आहे आणि महाराष्ट्राचे 21 जिल्हे आज वेंचरी रस्त्यामध्ये सहभागी झाले. दिवसेंदिवस महिला बचत गटाचा सहभाग वाढतो. यंदाच्या वर्षी 321 महिला बचत गट याच्यामध्ये सहभागी झाले आणि गेल्या 3-4 दिवसामध्ये जवळपास 2 कोटी रुपयांची विक्री आज या ठिकाणी आली. कालपर्यंतची जी माहिती आम्ही घेतली साधारणतः 90,000च्या आसपास लोकांनी या ठिकाणी भेटी दिल्या, ग्राहकांनी भेटी दिली. आणखी एक वैशिष्ट्य हे दिसत आहे की महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा औत्सुक्य जसे वाढत गेले आणि अनेक महाविद्यालय याच्यामध्ये आज या ठिकाणी सहभागी झालेले. कलाकार यांचाही सहभाग याच्यामध्ये आहे. व ते आदिवासी कलाकार असतील, गजल नृत्याच्या संबंधीचे कलाकार असतील, सनई, ताफा, हलगी, वादन, वाजून, नंदीबैल, ज्योतिष, दोन येदीव आणि साधा नगरीचे समाज मुली यांचं वेंचरी नृत्य ग्रुप या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये आहे. हे सगळं आयोजित करण्याचं महत्त्वाचं काम कृषी विकास प्रतिष्ठान बारामती आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचं याच्यामध्ये ही सगळी जबाबदारी त्यांनी घेतलेली. आणि आनंदाची आणखी एक गोष्ट असेल की काही औद्योगिक ग्रुप, काही कंपन्या यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. मग त्याच्यात नांदेड सिटी असेल, फेजर असेल, बारामती ॲग्रो असेल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, भारत फूड असेल, सिद्धू काका सराम, गोविंद दूध, बँक ऑफ महाराष्ट्र अशा अनेक कंपन्या, व्यावसायिक आज याच्यामध्ये सहभागी झालेले. या सगळ्यामधून आणखी एक गोष्ट मला यामध्ये जाणवली की जे प्रॉडक्ट या ठिकाणी आणले जातात तयार करून, त्याच्यामध्ये नवीन नवीन छोट्या कंपन्या तयार व्हायला लागलेल्या आहेत. ते लहान सहान गावातून तयार झालेल्या आहेत आणि त्या कंपन्या तयार करणं, चालवणं आणि उत्पादन करणं याच्यामध्ये महिलांचा प्रचंड सहभाग आहे. आणखी एक वैशिष्ट्य यावेळी दिसतं की जो पदार्थ तयार करतात त्याची गुणवत्ता दिवसेंदिवस सुधारते. आणि यावेळेला आणखी एक गोष्ट बघायला मिळाली की पॅकेजिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं प्रॉडक्ट असेल त्याचा जो पॅकेजिंगचा दर्जा आहे तो पॅकेजिंगचा दर्जा आज या ठिकाणी अनेक बचत गटांनी आपल्या प्रॉडक्टच्या माध्यमातून दिसतोय. आणि त्यामुळे गुणवत्तेच्या संदर्भातली उंची त्याच्या प्रत्येक बचत गटाची, त्याच्या प्रॉडक्टची ही दिवसेंदिवस वाढते. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं मला असं दिसतंय की कधी शक्य आहे, एक याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं ही महत्त्वाची गोष्ट आहे, पण त्याच्याही बरोबरच बचत गटात सहभागी झालेले जे वर्ग आहेत, भगिनी आहेत, त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे हे याच्यातून स्पष्ट होतं आहे. आणि त्यामुळेच आज हे बदल हे त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मी या संदर्भात काही अधिक बोलायचं अवसर सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण याच्यामध्ये सुनंदा आणि त्यांच्या बाकीच्या सगळ्या सहकार्याने
अतिशय कष्ट घेतले, त्यामुळे हे घडू शकलं, उभं राहू शकलं आणि वाढू शकलं. त्या सगळ्यांचं मी मनापासूनचं अभिनंदन करतो. आणि माझे या संदर्भातले प्रश्न किंवा काही बोलायचं होतं ते या ठिकाणी थांबवतो. आता हे झालं का तुमचं सगळं? काल महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो एक तर 3 इथेनॉल कांदा या संदर्भामध्ये अजूनही पॉलिसी ज्या आहेत त्या क्लिअर होत नाही आहेत. साखर कारखानदार इथेनॉलमुळे प्रचंड अडचणीत आले आणि निर्णय होताना दिसत नाही आहे केंद्र सरकारकडून. त्या उलट खासदारांचं विरोधी पक्षातलं निलंबन करण्यात आलं. मुद्दा असा आहे की इथेनॉलच्या संदर्भाचं उत्पादन वाढवावं याबद्दलचा बराच प्रयत्न बरेच वर्षापासून अपेक्षा केला. हा सगळा परिसर ऊसाच्या शेतीचा आहे. ऊस, त्यापासूनचं रस, त्यापासूनचं मोलॅसिस, त्यापासूनचं ज्यूसपासूनचं इथेनॉल आणि त्याचाही पुढे जायचं आहे आपल्याला हायड्रोजनला. पण अजून आपण गेलो नाही, पण इथेनॉलपर्यंत आपण गेलो. आपल्या देशामध्ये वाहनं वाढत आहेत आणि हे ट्रान्सपोर्टच्या संबंधी शेवटी आपल्याला पेट्रोलियम प्रॉडक्ट हा आयात करावा लागतो. त्याच्यामध्ये ब्राझील आणि अमेरिका हे देश असेल तिथे पेट्रोलियममध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉल मिक्स करतात आणि त्यामुळे पेट्रोलियम प्रॉडक्टचा आयात ही कमी झाली, देशाचं फटके चलन असतं. आणि तेच काम या ठिकाणी करण्याच्यासाठी इथेनॉलला गेले काही वर्षात आम्ही लोकांनी अतिशय प्रोत्साहन दिलं. यंदाच्या वर्षी त्यासंबंधीची केंद्र सरकारची जी नीती आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीची कमतरता आहे. काही गोष्टीचे प्रश्न केंद्र सरकारने सोडवले, पण मोठे प्रश्न अद्यापही शिल्लक आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारची संबंधित विद्यार्थ्यांशी आम्ही लोक सुसंवाद साधतोय. मी स्वतः प्रधानमंत्र्यांना, त्याच्यावर श्री अमित शहा यांना या संबंधीचं सविस्तर जे काही लोकांचं म्हणणं आहे ते लिखित स्वरूपामध्ये त्यांना पाठवलं आहे. आपण अपेक्षा करूया त्याचा निर्णय लवकर होईल. काल बारामतीमध्ये अजित पवार बोलताना असं म्हटले की शरद पवार यांनी 38व्या वर्षी वेगळी चूल मांडली किंवा बाहेर पडले होते, बंड केलं. आम्हाला त्याच्यासाठी 60-62 वर्ष थांबावं लागलंय. आता तरी आम्हाला काम करू द्या. आम्ही सतत विनंती करत होतो, म्हणजे ते तुम्हाला विनंती करत होते की आता तुम्ही थांबा आणि आम्हाला काम करू द्या. मात्र त्यांनी तसं केलं नाही. आता कार्यकर्त्यांनी माझं ऐकावं. सगळे आमदार आणि महत्त्वाचे नेते माझ्यासोबत आहेत. ही गोष्ट खरी आहे की गेले माझ्यावरती गेले 10 ते 15 वर्ष बारामती आणि त्या भागात कुठल्याही कामात माझं लक्ष असत नाही. तिथे जे लोक निर्वाचित झाले, उदाहरणार्थ समजा पंचायत समिती असतील, साखर कारखाना असतील, अन्य संस्था असतील, तिथं कुणी त्या पदावर जावं, कुणी त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी या संबंधीचा एकही निकाल मी स्वतःकडे घेतले नाही. आणि तर मला असं वाटतं की नवी पिढी ही पुढे येऊन त्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या लोकांनी घेतल्या पाहिजे. आणि त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये किंवा कदाचित जास्त काळात एकही जर निवड किंवा कुठल्या गोष्टीत मी लक्ष दिलं नसेल तर याचा अर्थ कुणाला काम करण्याच्या संबंधीची व्यक्तींची अडथळ्याची भूमिका कुणीही घेतली नाही. जरूर करत यावं, सगळ्यांना बरोबर घ्यावं आणि एकंदर या सगळ्या परिसराचा नावलौकिक वाढेल याबद्दलची काळजी घ्यावी. आणि लोकांनी ज्यांना निर्वाचित केलं आहे त्यांनी त्यामध्ये अधिक लक्ष घालावं याच्यामध्ये माझे काही दुमत नाही. नाही असं नाही, यांचा प्रश्न बारामतीचा होता. ते ठीक आहे, तुझे कुणाचं ऐकायचं. माझं पक्ष म्हणून माझा संबंध राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्याबद्दलची काळजी मी घेतलेली आहे. त्याच्यात मला आनंद आहे. तुम्ही आता या सगळ्या एकूण परिस्थितीनंतर
स्प्लिट नंतर ते सतत असं म्हणतायत की मी अध्यक्ष आहे. 2 बंड त्यांनी जी सांगितली म्हणजे त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आता केलेलं आणि तुमचं 38चं बंड, यात तुम्ही काय फरक पाहता? काही आमच्याकडे आमचं बंड नव्हतंच. आमच्या काळामध्ये आम्ही बसून निकाल घेतला होता. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते. त्याची विचारधारा काय हे आम्ही लोकांनी लक्षात घेतलेली होती आणि त्यामुळे त्याला स्वरूप असं काही नव्हतं. निर्णय होता, सगळ्यांनी बसून घेतलेला होता. त्याच्याबद्दल काही तक्रार असायचं काही कारण नाही. आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करायचं काही कारण नाही. फक्त पक्ष लोकांनी ज्या पक्षाला सक्ती केली, पाठिंबा दिला, त्याची निर्मिती कशी झाली, त्याचं संस्थापक कोण होते, या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत. त्यामुळे त्याचं अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही आणि त्या संबंधाचा अन्य प्रश्न इथं विचारायची आवश्यकता नाही. सातत्यानं विरोधी पक्षाकडून आरोप केला जातो, सत्ताधारी पक्षाकडून, की इंडिया आघाडीसमोर पंतप्रधान पदाचा कोणताही चेहरा नाही, मोदीशिवाय कोणाचाही करिश्मा चालणार नाही आहे. खरगेंचं नाव चर्चेमध्ये आहे, मात्र मोदी आणि खरगेंमध्ये जर निवडणूक झाली तर ते मोदींनाच प्रिफर करतील. त्यामुळे मोदींचा करिश्मा पाहता आम्ही हा असं आहे की तुम्ही आठवल्याच 1977ची निवडणूक, 1977च्या निवडणुकीला कदाचित तुमच्यापैकी काही लोक नसतील, पण त्यांनी जर विचार बघितला 1977च्या इलेक्शनला निवडणुकीमध्ये कुणी एका व्यक्तीला प्रोजेक्ट केलेलं नव्हतं. त्या निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, निवडणूक झाल्यावर पक्षाची निर्मिती झाली आणि निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाईंची निवड झाली. निवडणुकीच्या आधी मोरारजीबाईंचं नावसुद्धा कुठं नव्हतं आणि त्यामुळे कोणाचंही प्रोजेक्ट केलं किंवा कोणाचं नाही केलं तर त्याचे परिणाम होत नसतात. लोक बदल करण्याच्या मनस्थितीमध्ये आले असतील तर लोक निर्णय घेत असतात. मला स्वतःला असं दिसतंय देश पातळीवरचे जे निर्णय घेण्याची जबाबदारी जनमानसांच्यावरही आहे, ती संधी त्यांना ज्यावेळी मिळेल त्यावेळेला त्यांचं मत, त्यांचं मान हे स्पष्ट होईल. त्याच्याबद्दल आता भाष्य करणं योग्य नाही. काल काही सर्वे आले इलेक्शनचे, ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीला 29 जागा दाखवल्यात आणि महायुतीला 18-19 जागा दाखवल्यात. तुम्ही कसं पाहता आता 3 राज्यांचे जे निकाल लागले त्याच्या दृष्टीनं हा सर्वे जो आहे सॅम्पल साईज सुद्धा मोठा आहे. मी काही माझं सर्वे हे नेहमी येत असतात, ते अनेक वेळेला खरे ठरतात, अनेक वेळेस ठरत नाही. आत्ता ज्या 3-4 राज्याच्या निवडणुका झाल्या त्याचे सर्वे असावे, त्याचे सर्वे वेगळं सांगत आणि तेलंगणाचा सर्वे आणखी वेगळा सांगत होता. पण तेलंगणाचा सर्वे जो सांगत होता त्यापेक्षा दुसरा निकाल लोकांनी दिला आणि 3 राज्यामध्ये जे सर्वे सांगत होते त्यापेक्षा वेगळा निकाल लोकांनी दिला. आणि त्यामुळे सर्वे हे इंडिकेशन असतं इथपर्यंत ठीक आहे, पण सर्वेवर अवलंबून जाऊन कुणी निष्कर्ष काढायचा नसतो असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. तर आता जेवणाची वेळ झाली. एक शेवटचा प्रश्न, प्रकाश आंबेडकरांची असणार आहेत इंडिया आघाडीमध्ये, त्यांनी काल डिक्लेअर केले 48 जागांची तयारी करा लोकसभांची त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात. असं आहे की प्रत्येकाला असा निर्णय घ्यायचा अधिकार आहे, पण ही जी आमची राष्ट्रीय संघटना आहे त्या संघटनेची बैठक झाली. त्या बैठकीला मी हजर होतो, खडगे हजर होते, राहुल गांधी हजर होते, अनेक राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः खडगेंना असं सुचवलं की याच्यामध्ये आपण प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून घ्यावं आणि तो तुम्ही राजा त्यांच्याशी सुरू करावा. मला असं दिसतंय उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्याशी काही सुसंवाद केला. याच्यातून एकत्रित काम करण्याची भूमिका त्यांनी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी मान्य केली
तर त्याचं मी स्वतः स्वागत करतो आणि ते करणं आज गरजेचं आहे असं मला वाटतं. साहेब सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. अमोल कोल्हेंना आतापासूनच थेट चॅलेंज दिलं जाते की त्यांच्या विरोधामध्ये एक चांगला पर्याय दिला जाईल आणि त्यांना निवडून सुद्धा आणलं जाईल. त्यांना तिकीट देताना मीच विचार केलेला होता, मात्र 2-3 वर्ष होण्याच्या आतमध्येच ते राजीनामा देण्याचा विचार करतात असं उपमुख्यमंत्री म्हणतात. यालाच धरून मी स्वतः संसदेमध्ये काम करतो. उद्या मला त्या ठिकाणी भेटत असतं. उद्या त्या ठिकाणी संसदीय कामात चांगले लक्ष देतं आणि आम्ही सतत आमच्यामध्ये चर्चा असते जायगापासून. त्या जायगामधून त्यांनी काही व्यक्तिगत अडचणी असू शकतात, त्याची चर्चा होते, पण अन्य कुठल्याही विचार त्यांनी कधी माझ्या कानावर घातलेला नाही. जो घातला तो मतदारसंघाच्या कामाच्या संबंधी घातला. यालाच प्रश्न धरून होता की ते म्हणले कोणी संघर्ष यात्रा काढू द्या, कोणी पायी जाऊ द्या, काही फरक पडत नाही, आम्ही उमेदवार सगळे चेंज करणार. ठीक आहे, प्रत्येकाचा जरूर अधिकार, प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे. त्याचा उमेदवार निवडायचे, बदलायचे, काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यावर भाष्य करायचं काय कारण नाही. त्याच्यावरचे निकाल हे शेवटी मतदार घेत असतात. त्यामुळे आम्ही कोणी त्याच्यावर सांगण्याचं कारण नाही. थँक्यू. सर, अनिल देशमुख परवा बोलताना असं म्हणाले की मी ज्यावेळेस भाजपचे काही लोक माझ्याकडे आलेले होते आणि एक ॲफिडेव्हिट घेऊन आलेले होते, त्याच्यावर मी सही केली नाही आणि तो ॲफिडेव्हिट तो धुडकावला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी माझ्यावरती सीबीआयची रेड झालेली होती, असा सगळा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. तुमच्या असं झालं की सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावरती काय झालं, त्यांच्याकडून काय अपेक्षा करत होते. नाही म्हणल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात 3 दिवस राहावं लागलं. आता नंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्या दृष्टीने कसा लागला, या सगळ्या गोष्टी आता स्वच्छ झालेल्या आहेत. सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे त्याच्यात स्वच्छ झाले. मला असं वाटतं आता ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यात सहन करायला लागल्या, त्याचा आता पुन्हा भाष्य करायला नको. शेवटचा प्रश्न गेले 2-3 दिवस बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय. रेसलिंग फेडरेशन बरखास्त करण्याचा निर्णय घेतला खेळाडूंनी भूमिका घेतल्यानंतर की आम्ही आता खेळ सोडतो आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्या निकटवर्ती असण्यावरनं वाद होता. सरकारने आता बरखास्त केलं. भारतीय कुस्ती महासंघ हा निर्णय घ्यायला उशीर झाला आहे. हा निर्णय याच्या आधीच घ्यायला हवा होता. ज्या पद्धतीनं या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशाच्या मुलींनी जे कर्तृत्व दाखवलं, जे यश मिळवलं, त्यांच्या संबंधीचं वर्तन हे अत्यंत आक्षेपार्ह आहे अशी यांच्याबद्दलची तक्रार होती. अशा घटकांच्याबद्दल यापूर्वीच निकाल घ्यायला हवा होता. असा निकाल उशिरा का न घेतला त्याचं मी स्वागत करतो. पवार डायरेक्ट थेट आरोप करतात चला ठीक आहे.